नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ असणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच दिवसांपासून मेसेजेस होते, कमेंट्स होते की नीट 2023च्या राऊंड 2चा कट ऑफ एकदा डिस्कस व्हावा. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक पोल घेतला होता, ज्याच्या वोटिंगनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMSचा गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ हवा होता. सो याच अनुषंगाने मी एक स्टडी रिपोर्ट तयार केला, ज्यामध्ये आपल्याला मिळतील 100% ऑथेंटिक MBBS, BDS, BMSचे गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट कॉलेजेसचे राऊंड 2चे कट ऑफ. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करूयात एम्सचे कट ऑफ आणि 15% ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ. सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने डिस्कस करणार आहोत 85% महाराष्ट्र स्टेट कोटा, MBBS, BDS आणि BMSच्या गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट कॉलेजेसचा राऊंड 2चा कट ऑफ. त्यानंतर 15% ऑल इंडिया कोटाचा MBBS आणि BDSचा राऊंड 2चा कट ऑफ. आणि त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा एम्सचा MBBSचा राऊंड 2चा कट ऑफ. व्हिडिओला प्रोसीड करण्यापूर्वी विश्व काउन्सिलिंगच्या आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्राध्यापक हर्षवर्धन. सुरुवातीला दिलेले कट ऑफ्स कळण्यासाठी कट ऑफची पार्श्वभूमी कळणं महत्त्वाचं ठरेल, ज्यामध्ये प्रामुख्याने समावेश होईल एकतर कट ऑफ म्हणजे काय, कट ऑफ किती प्रकारे सांगितला जाऊ शकतो, महिलांसाठीचा वेगळा कट ऑफ कसा पाहायचा, आणि त्याचबरोबर इयर मार्किंग सिस्टीम म्हणजे काय असते. हे सगळे पॅरामीटर्स कट ऑफ कळण्यासाठी महत्त्वाचे असतील. सो कट ऑफ हा प्रामुख्याने 2 पद्धतीने सांगितला जाऊ शकतो. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कॉलेज वाईज कट ऑफ आणि दुसरा ओव्हरऑल कट ऑफ. तर प्रामुख्याने कॉलेज वाईज कट ऑफची व्याख्या करायची झाली तर ती अशी असू शकेल. एखाद्या विशिष्ट वर्षी विशिष्ट कॉलेजमध्ये विशिष्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला शेवटच्या राऊंडमध्ये सर्वात शेवटी ज्या मार्क्सवर प्रवेश मिळाला ते मार्क्स म्हणजे त्या कॅटेगरीचा, त्या महाविद्यालयाचा, त्या विशिष्ट वर्षीचा कट ऑफ असेल. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तुमच्या समोर हा एक डेटा दिसतोय 2023चा शेवटच्या राऊंडचा. इकडे तुम्हाला 4 कॉलेजेस दिसत आहेत, ज्यामध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजचा ओपनचा शेवटचा विद्यार्थी 636 मार्कला शेवटच्या राऊंडला ॲडमिट झाला. हा 636 म्हणजेच काय असणार आहे, ग्रँट मेडिकल कॉलेजचा ओपनचा 2023चा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ. ठीक आहे. याचप्रमाणे तुम्हाला SC कॅटेगरीचा इथं कट ऑफ दिसतोय, म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मागच्या वर्षी 2023ला शेवटच्या राऊंडला SC कॅटेगरीचा 553 मार्क्सवरती शेवटचा विद्यार्थी प्रवेशित झाला. सो 553 म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेजचा लास्ट इयरचा लास्ट राऊंडचा SC कॅटेगरीचा कट ऑफ. याचप्रमाणे तुम्हाला इतर कॉलेजेसचा कट ऑफ दिसतोय. आता हा आपण डिस्कस केला तो कॉलेज वाईज कट ऑफ झाला. आता ओव्हरऑल कट ऑफ यामधून कसा डिस्कस करायचा, तो म्हणजे सगळ्या कॉलेजेसमधून ज्या कॅटेगरीचा लोएस्ट मार्क्स दिसत आहेत तुम्हाला, तो म्हणजे त्या वर्षीचा लास्ट इयरचा ओव्हरऑल कट ऑफ झाला. फॉर एक्झाम्पल राजीव गांधी मेडिकल कॉलेजचा इथं ओपन कॅटेगरीचा सर्वात कमी कट ऑफ दिसतोय 613. सो 613 म्हणजे काय, 2023चा लास्ट राऊंडचा ओपन कॅटेगरीचा सेफ स्कोर असेल. हा झाला ओव्हरऑल कट ऑफ. सो ठीक आहे. आता वळूयात आपल्या 2023च्या राऊंड 2च्या कट ऑफकडं. सुरुवातीला हा टेबल समजून घ्या. टेबलच्या डाव्या बाजूला इथं तुम्हाला एक जनरल पॅरामीटर दिसतोय आणि त्याचबरोबर वुमनचा एक पॅरामीटर दिसतोय. आता कट ऑफ पाहताना कसे पाहिजेत पहा. ठीक आहे. जनरल पॅरामीटर, जनरलच्या रो मध्ये इथं तुम्हाला SML दिसतोय आणि या ठिकाणी ओपन कॅटेगरी दिसते. ठीक आहे. SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, म्हणजे जून जुलैमध्ये जी काउन्सिलिंग चालू होईल त्याचं एक नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला स्टेटमधला एक रँक आपल्याला कळतो, तो म्हणजे हा SML असेल. ठीक आहे. त्याच्याखाली स्कोर दिलेला आहे, त्याच्याखाली वुमनची कॅटेगरी आहे, SML स्कोर. ठीक आहे. आता महिलांचा कट ऑफ हा 30% कोट्यामध्ये वेगळा असतो. टेबल आपल्याला समजून घ्यायचं सुरुवातीला. सो महिलांचा 30% कोटा हा रिझर्व असतो आणि हा झाला जनरल कोटा जो 70%चा असतो, ज्यामध्ये मुलीही प्रवेश घेऊ शकतील आणि मुलंही प्रवेश घेऊ शकतील. पण एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, मुलींच्या 30% कोट्यामधून प्रवेश घेऊ शकणार नाहीत, मात्र मुली 70%च्या जनरल कोट्यामधूनही प्रवेश घेऊ शकतील. सो जनरलचा अर्थ ओपन कॅटेगरी समजू नका. ठीक आहे. ओपन ही कॅटेगरी इथं दिली आहे तुम्हाला.
मुलींनी कट ऑफ चेक करताना कसा चेक करायचा आहे? सुरुवातीला महिलांच्या 30% कोट्यामधून आपले मार्क्स चेक करावेत आपल्या कॅटेगरीनुसार. जर या मार्क्सवरती तुम्हाला ॲडमिशन मिळत नसेल तर पुन्हा तुम्ही चेकिंग कुठं करायचं आहे? 70% जनरल कोट्यामध्ये. दोन्ही कोट्यामधील जे मार्क्स कमी असतील ते मार्क्स तो म्हणजे मुलींचा कट ऑफ असेल. ठीक आहे. सो याच पद्धतीने मुलांनी कट ऑफ कसा चेक करायचा आहे? जनरल 70% कोट्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार या रोमधले मार्क्स चेक करायचे, कारण मुलांना या कोट्यामधून ॲडमिशन घेता येणार नाही. हा झाला मुलींचा 30% रिझर्व्ह कोटा. ठीक आहे. सो याच पद्धतीने कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स आपला कट ऑफ कसा चेक करायचा एकदा पाहून घ्या. समजा SC कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल तर त्याने सुरुवातीला ओपन कॅटेगरीमधील आपले मार्क्स चेक करायचे आहेत. म्हणजे या मार्क्सला, या मेरिटला आपल्याला एखादं कॉलेज मिळतं का नाही चेक करावं. कारण आता हा ओपन कोटा नसून याला अनरिझर्व कोटा आपण म्हणूयात. अनरिझर्व कोटा म्हणजे कुणासाठीही रिझर्व नाही. त्यामुळे सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थी या कोट्यामधून ॲडमिशन घेऊ शकतात. सो रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्याने सुरुवातीला ओपन कोट्यामधून आपला कट ऑफ चेक करावा. जर या कट ऑफला आपल्याला एखादं कॉलेज मिळत नसेल तर पुन्हा आपल्या स्वतःच्या कोट्यामधून आपले मार्क्स चेक करावे. ठीक आहे. हीच केस लागू पडेल इतर सगळ्या कॅटेगरीसाठी. ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर झाली. आणि यालाच प्रामुख्याने आपण म्हणतो इयर मार्किंग सिस्टीम. आता इयर मार्किंग सिस्टीम थोडक्यात सांगायची झाली म्हणजे एखाद्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्याला ओपनच्या कोट्यामधून, एखाद्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 486 मार्क्स असतील. ठीक आहे. तर त्याचं पहिलं चेकिंग कुठून होणार आहे? अनरिझर्व कोट्यातून, म्हणजे या मार्क्सला होणार आहे. त्याला 586 मार्क्स होते, त्यामुळं त्याला हे कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. सो SC कॅटेगरीतील हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून एक सीट घेतो. म्हणजेच काय? त्याच वेळेस सायमल्टेनियसली SC कॅटेगरीची एक जागा तो रिकामी करतो. त्यामुळं खालच्या SCच्या विद्यार्थ्याला ती रिकामी झालेली जागा मिळते. सो याच सिस्टीमला म्हणायचं इयर मार्किंग सिस्टीम. आता जो SC विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतो त्याला म्हणायचं इयर मार्किंग डोनर. म्हणजे तो एक जागा डोनेट करतोय खालच्या SCच्या विद्यार्थ्याला. आणि ती जागा घेणारा SCचा दुसरा विद्यार्थी म्हणजे इयर मार्किंग रिसिव्हर. तो जागा ती रिसिव्ह करतोय. ठीक आहे. इयर मार्किंग सिस्टीम सगळ्यांना कळाली. वाटल्यास या सिस्टीम बद्दल वेगळा सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या सेशनमध्ये घेऊन येईल. ठीक आहे. कट ऑफची सर्व पार्श्वभूमी एकदा क्लिअर झाली. आता वळूयात 1 by 1 राऊंड 2च्या कट ऑफकडे. सुरुवातीला आपल्याला दिसतोय हा 85% महाराष्ट्र स्टेट कोटाचा गव्हर्नमेंट MBBSचा राऊंड 2चा मागच्या वर्षीचा कट ऑफ. सो ओपन कॅटेगरीचा लास्ट इयरला राऊंड 2ला शेवटचा विद्यार्थी ॲडमिट झाला 585ला. जनरल कोट्यामध्ये मुलांचा कट ऑफ असेल हा. ठीक आहे. 585 हा त्याचा स्कोर होता आणि त्याचा SML होता 3136 इथं दाखवल्याप्रमाणे. आणि त्याचबरोबर ओपनचा मुलींचा कट ऑफ लास्ट इयरला होता 585, 3139 SML होता. ठीक आहे. SML पहा, दोघांचे मार्क्स सेम आहेत पण SML डिफरंट आहे. याचा अर्थ काय? SML हा युनिक असतो. SML प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा असतो जरी मार्क्स सेम असतील तरी. ठीक आहे. त्यामुळं प्रवेश मिळताना, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रवेश मिळताना तुम्हाला मार्क्सवरून प्रवेश नाही भेटणार तर तुमच्या SML वरून प्रवेश मिळतो. त्यामुळं SML हा सर्वात महत्त्वाचा असतो. ठीक आहे. त्याचबरोबर OBCचा इथं कट ऑफ दिसतोय तुम्हाला. लास्ट इयरला राऊंड 2ला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये 85% स्टेट कोटामध्ये 582ला OBCचा शेवटचा विद्यार्थी ॲडमिट झाला. आणि त्याचबरोबर OBCची 581 वरती एक मुलगी ॲडमिट झाली. तो झाला त्या वर्षीचा OBCचा वुमनचा कट ऑफ आणि जनरल मुलांचा कट ऑफ झाला. ठीक आहे. 582. याचप्रमाणे इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला इथं दिसतोय. ST कॅटेगरी प्रामुख्याने बघू, कारण ST कॅटेगरीमध्ये 2023ला सर्वात जास्त इन्फ्लेशन रेट होता. जर हा कट ऑफ आपण पाहिला तर 362ला STचा शेवटचा विद्यार्थी राऊंड 2ला ॲडमिट झाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला. ठीक आहे. आणि त्याच वेळेस महिलांचा कट ऑफ होता 358. आता हा कट ऑफ जर लास्ट इयरला आपण कम्पेअर केला तर आपल्याला इन्फ्लेशन रेट जाणवेल किती जास्त पट्टीने 2023 मध्ये
कट ऑफ हा इन्क्रीज झाला होता. 2022 मधला जर ST कॅटेगरीचा आपण कट ऑफ पाहिला तर तो होता 313. 313 आणि 2023च्या कट ऑफमध्ये डिफरन्स पडलाय 362. साधारण 40 मार्क्सचा डिफरन्स होता. ठीक आहे. सो राऊंड 2 मध्ये हे साधारण बाकी कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला समोर दिसत आहेत. डोंट वरी, या कट ऑफची PDF मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेली आहे. माझ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती एकदा चेक करा, जॉईन करा, ह्या PDFs तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची, या पूर्ण PDFची लिंक मी दिलेली आहे. ती एकदा जाऊन चेक करा, PDF डाउनलोड करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कट ऑफ आपण घेऊयात. महाराष्ट्र स्टेट कोटा प्रायव्हेट MBBSचा राऊंड 2चा लास्ट इयरचा कट ऑफ. ठीक आहे. सो ओपन कॅटेगरीचा 526 इथं तुम्हाला दिसतोय, ज्याचा SML होता 7116. महिलांचा कट ऑफ 527 होता ओपन कॅटेगरीचा, आणि SML होता 7015. OBCचा कट ऑफ इथं दिसतोय 525ला शेवटचा विद्यार्थी राऊंड 2ला प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिट झाला लास्ट इयरला, आणि मुलींचा त्या वर्षीचा कट ऑफ होता राऊंड 2चा 526. याचप्रमाणे इतर कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला समोर दिसत आहेत. नेक्स्ट कट ऑफ घेऊयात आपण. महाराष्ट्र स्टेट कोटा गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ. बऱ्याच मुलांना BMSचे कट ऑफ हवे असते, त्यानुसार मी BMSचा कट ऑफ इथं तुम्हाला दिलाय. राऊंड 2चा लास्ट इयरचा 85% स्टेट कोटाचा गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ. ओपन कॅटेगरी 477ला शेवटचा मुलगा ॲडमिट झाला आणि 478ला शेवटची मुलगी ॲडमिट झाली. ST SC OBC कॅटेगरीची कट ऑफ हे तुम्हाला इथं दिसत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतरचा कट ऑफ आहे 85% महाराष्ट्र स्टेट कोटा प्रायव्हेट BMS कॉलेजचा राऊंड 2चा कट ऑफ. सो लास्ट इयर प्रायव्हेट BMS कॉलेजला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये जो विद्यार्थी ॲडमिट झाला त्याचा लास्ट स्कोर होता 356 आणि SML होता 20,129 आणि महिलांचा कट ऑफ होता 359 मार्कला. त्याचप्रमाणे OBCचा 354ला शेवटचा विद्यार्थी लास्ट इयरला प्रायव्हेट BMS कॉलेजला सेकंड राऊंडला ॲडमिट झाला आणि महिलांचा कट ऑफ होता 355. नेक्स्ट कट ऑफ आपण घेऊयात. 85% स्टेट कोटा गव्हर्नमेंट BDSचा कट ऑफ राऊंड 2चा. गव्हर्नमेंट BDSला लास्ट इयरला 522ला शेवटचा विद्यार्थी ॲडमिट झाला, ज्याचा SML होता 7379. त्याचबरोबर त्यावर्षी महिलांचा सेकंड राऊंडचा कट ऑफ होता 527 आणि SML होता 7075. हे सगळे कट ऑफ ऑथेंटिक आहेत, 100% अगदी बरोबर कट ऑफ असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर कट ऑफ घेऊयात आपण 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BDS कॉलेजेसचा. लास्ट इयरला प्रायव्हेट BDS मध्ये शेवटचा विद्यार्थी ॲडमिट झाला, ज्याचा स्कोर होता 268 आणि SML होता 29,152 ओपन कॅटेगरीचा, आणि महिलांचा त्या वर्षीचा कट ऑफ होता 274 आणि SML होता 28,464. इतर कॅटेगरीचे कट ऑफ ही पाहून घ्या. विशेष आणखी कट ऑफ मी इन्क्लूड केलेले आहेत, ते म्हणजे 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट MBBS राऊंड 2चा कट ऑफ. म्हणजे भारतामधील प्रत्येक राज्यातले 15% गव्हर्नमेंट MBBSचे कॉलेजेस जे असतात त्या सर्वांचा हा कट ऑफ असणार आहे. त्यामधला हा सर्वात लोएस्ट कट ऑफ म्हणजे ओव्हरऑल कट ऑफ असणार आहे. ठीक आहे. सो 15% ऑल इंडिया कोटाचा गव्हर्नमेंट MBBSचा राऊंड 2चा लास्ट इयरचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा 612 मार्क्स, सगळ्यात लोएस्ट मार्क होते. आता ते कुठल्या तरी राज्यामधले मार्क्स असतील, कुठल्या तरी MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेसचे. ठीक आहे. सो ओपन कॅटेगरी 612 मार्क्सला शेवटचं ॲडमिशन मिळाले आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता. आता इथं आपण SML नाही कन्सिडर करू शकत, कारण 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक हा कन्सिडर करावा लागतो. ज्याला 612 मार्क्स होते त्याचा ऑल इंडिया रँक होता 22,104. त्याचप्रमाणे OBCचा शेवटचा विद्यार्थी 612 वरतीच ॲडमिट झाला. EWS 608 मार्क्स, SC कॅटेगरी 492 मार्क्स, ST कॅटेगरी 465 मार्क्स. आता आपण जर कम्पेअर केलं 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट MBBSचा हा स्कोर 85% महाराष्ट्र स्टेट कोटा बरोबर,
आपण एकदा कम्पेअर करून बघूयात, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की 15% ऑल इंडिया कोटा आणि महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये किती तफावत असते. ठीक आहे. सो ओपनचा 15% ऑल इंडिया कोटाचा राऊंड 2 चा कट ऑफ गव्हर्नमेंट MBBSचा 612 होता आणि त्याच वेळेस महाराष्ट्र स्टेट कोटाचा गव्हर्नमेंट MBBSचा ओपनचा 585 मार्क्स होता. सो साधारण ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्टेट कोट्यापेक्षा 40 ते 50 मार्क्स हे जास्तीचे असावे लागतात. कारण साहजिक आहे, इकडे जागा किती आहेत 15% आणि स्टेटमध्ये आपल्याला जागे किती असणार आहेत 85%. सो ऑलवेज 15% ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ हा स्टेटपेक्षा जास्तच राहतो. त्याचं साधारण कंपॅरिझन बघायला गेलं तर 30 ते 40 मार्क्सांनी हा कट ऑफ हा जास्त असतो. सो इथं आपल्याला 15% ऑल इंडिया कोटा BDSचा कट ऑफ दिसतोय राऊंड 2 चा लास्ट इयरचा. ठीक आहे. ओपन कॅटेगरीला लास्ट इयरला गव्हर्नमेंट BDS कॉलेज 15% ऑल इंडिया कोट्यातून 584 मार्क्सला मिळाला आणि त्याचा हा एअर होता ऑल इंडिया रँक. त्याचप्रमाणे ST कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लास्ट इयरला ऑल इंडिया कोट्यामधून BDS गव्हर्नमेंट कॉलेजला 422 मार्क्सला जॉईन झाला. आणि खाली तुम्हाला दिसतोय एम्सचा राऊंड 2 चा कट ऑफ. एम्सची काउन्सिलिंग ही ऑल इंडिया कोटा 15% मधूनच होते. ठीक आहे. सो लास्ट इयर राऊंड 2 एम्सचा ओव्हरऑल कट ऑफ काय असणार आहे गव्हर्नमेंट MBBSचा ऑब्विसली ओपन कॅटेगरी 657 मार्क्सला शेवटचा विद्यार्थी ऍडमिट झाला कुठल्या तरी एका एम्समध्ये. ठीक आहे. OBCचा 651 ला ऍडमिट झाला शेवटचा विद्यार्थी राऊंड 2 मध्ये. EWS 647. याचप्रमाणे SC ST तुम्हाला दिसत आहेत 575 आणि 540 मार्क्सवरती शेवटचे विद्यार्थी ऍडमिट झाले कुठल्या तरी एका एम्स कॉलेजमध्ये. ठीक आहे. सो हा झाला पूर्ण महाराष्ट्र स्टेट कोटा राऊंड 2 चा कट ऑफ, 15% ऑल इंडिया कोटाचा MBBS BDSचा कट ऑफ आणि त्याचबरोबर एम्सचा राऊंड 2 चा लास्ट इयरचा कट ऑफ. आता हे सगळे कट ऑफ मी माझ्या बुकमध्ये पब्लिश करत असतो दरवर्षी. आता त्या बुकचं साधारण स्वरूप असं असेल, त्या बुकमध्ये असे कट ऑफ दिलेले असतील. हे बुक मी पब्लिश करेन यावर्षी पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता सध्या मार्च चालू आहे, एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत हे बुक माझं पब्लिश होईल, ज्यामध्ये सर्व भारतातील सर्व राज्यांचे कट ऑफ असतील, महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेसचे MBBS BDS BMSचे कट ऑफ असतील. साधारण त्याचं स्वरूप हे असं दिसतंय तुम्हाला समोर. ठीक आहे. लोकमान्य टिळक, राजीव गांधी, BJ मेडिकल कॉलेज पुणे याप्रमाणे सगळ्या कॉलेजेसचा या पद्धतीने कट ऑफ मी त्या बुकमध्ये दिलेला असतो. ज्या विद्यार्थ्यांना माझं हे बुक ऑनलाईन मागवायचं असेल, ऑफलाईन घ्यायचं असेल, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुक तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. सो हे बुक म्हणजे काय असणार आहे, तुमचा एक पर्सनल काउन्सलर असल्यासारखं असेल. म्हणजे या बुकमध्ये अशी सगळी माहिती दिलेली आहे जी मुलांना सोप्या भाषेत समजेल. सगळ्या राज्यांचे सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ या बुकमध्ये इन्क्लूड असतील. ओके. सो अशा पद्धतीचा कट ऑफ मी त्या बुकमध्ये दिलेला आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्या बुकमध्ये असतील, त्या म्हणजे हा एक ओव्हरऑल भारतातील MBBS जागांचं विश्लेषण दिलेलं आहे त्या बुकमध्ये, ज्यामध्ये भारतातील एकूण वैद्यकीय महाविद्यालय दिसत आहेत तुम्हाला 694. आता अपडेटेड क्वांटिटी पण या बुकमध्ये येईल. 700च्या आसपास जवळपास कॉलेजेस झाले होते. त्यानंतर साधारण 1 लाखाच्या आसपास भारतात एकूण MBBS सीट्स आहेत, ज्यामध्ये 361 गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आहेत आणि 254 प्रायव्हेट कॉलेजेसची सीट्स आहेत. एम्स 20 आहेत, जिपमर 2 आहेत, डीम्ड कॉलेजेस 52 आहेत. त्याचबरोबर खाली हा एक डेटा दिसतोय तुम्हाला महाराष्ट्रातील मेडिकल, डेंटल, आयुर्वेदिक अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचे सीट्स. मेडिकलचे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस 29 दिसत आहेत तुम्हाला आणि त्यांचे सीट्स इथं 4750. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मेडिकलचे 22 खाजगी महाविद्यालय आहेत, त्यांचे सीट्स 3170 आहेत. त्याचप्रमाणे इतर कोर्सेसचा म्हणजे इतर अभ्यासक्रमांचा हा डेटा डिस्ट्रीब्यूट झालेला तुम्हाला त्या बुकमध्ये जाणवेल. ठीक आहे. त्याचबरोबर स्टेट वाईज कुठल्या स्टेटमध्ये किती जागा आहेत MBBSच्या आणि किती कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा, हा एक डेटा त्या बुकमध्ये दिलेला आहे मी. ठीक आहे. त्याचबरोबर त्या बुकमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रायव्हेट MBBS कॉलेजचा त्याचबरोबर BMS कॉलेजचा ऑथेंटिक फीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे या
फीच्या आकड्यांमध्ये 1 रुपयांची तफावत तुम्हाला दिसणार आहे. इतका ॲक्युरेट डेटा या बुकमध्ये मी फी स्ट्रक्चरच्या मुद्द्याखाली दिलेला आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचं काही कॅटेगरी वाईज कट ऑफ वाईज विश्लेषण केलेलं आहे, ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला इथं साधारण उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लास्ट इयरला 15% ऑल इंडिया कोटाचा, लास्ट इयर म्हणण्यापेक्षा 2017 पासून ते 2022 पर्यंतचा सर्व डेटा एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला जाणवते की 2017ला जनरल कॅटेगरीचा ऑल इंडिया कोटाचा MBBSचा कट ऑफ 563 होता. त्यानंतर 2018ला तो खूप सिग्निफिकंटली डाऊनफॉल झाला, त्यानंतर इन्क्रीज होत गेला. अशा प्रकारे तुम्हाला एक ट्रेंड ॲनालिसिस इथं दिसणार आहे. त्याचबरोबर अदर स्टेटचा डेटाही मी त्या बुकमध्ये दिलेला आहे, जिथं तुम्हाला दिसतोय केरळ राज्याचा कट ऑफ लास्ट इयरचा आहे. त्यानंतर तेलंगणा राज्याचा कट ऑफ दिलेला आहे, ज्यामध्ये कॉलेजेस दिलेले हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस असतील. ठीक आहे, MBBS कॉलेजची माहिती असेल. प्रायव्हेट कॉलेज, त्यानंतर त्या कॉलेजची फी किती आहे आणि लास्ट इयर कट ऑफ काय होता आणि ऑल इंडिया रँक. ठीक आहे, तेलंगणा दिसतोय तुम्हाला समोर. त्यानंतर कर्नाटक राज्यातील कट ऑफ सगळ्या कॉलेजेसचा दिलेला आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश याप्रमाणे इतर राज्यांचा कट ऑफ त्या बुकमध्ये मी इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, सो हा झाला कट ऑफचा एक सविस्तर डिस्कशन करणारा व्हिडिओ. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येतोय राऊंड 3चा कट ऑफ. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढचा कोणता व्हिडिओ हवा आहे, कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चेक करा, जिथं तुम्हाला सगळे PDFs मिळतील. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा सांगतोय, मी जे बुक पब्लिश करणार आहे तो पुढच्या महिन्याच्या एंडला येईल. विद्यार्थ्यांना जर ते बुक ऑनलाईन मागवायचं असेल, ऑफलाईन घ्यायचं असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत धन्यवाद.